तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. महाराष्ट्रामध्ये पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा, मात्र पॅनिकमुळे पुरवठ्यात तुटवडा निर्माण होतो. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. तर पॅनिक होऊन इंधन खरेदी करू नका असंही आवाहन. पोलिसांच्या पेट्रोल डिझेलमध्ये कमतरता नाही, सगळीकडे पेट्रोल डिझेल उपलब्ध. इंधन असताना बेजबाबदार उत्तरं देणाऱ्या नागपुरातील पोलिसावर कारवाई केली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. राहुल गांधींची पंतप्रधान मोदी आणि अमित शहाना गद्दार असं म्हणत टीका. मोदींनी देशाला विकण्याचं काम केलंय. पंतप्रधान आणि गृहमंत्री गद्दार आहेत. रायबरेलीमधून राहुल गांधींचं मोदींबद्दल वादग्रस्त विधान. राहुल गांधी रिजेक्टेड माल. राहुल गांधींच्या मोदी शहांवरच्या टीकेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. मोदी दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार नाही. दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार नाही. शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट. दादांच्या राष्ट्रवादीमधील 22 ते 23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची ही माहिती. पुण्याच्या डेक्कन परिसरामधील आरसीसी क्लास पालिकेकडून सील. आरसीसी क्लासेसकडून जागेचा विनापरवानगी वापर. पालिकेकडून अतिक्रमणावर बुलडोझर कारवाई. नीट पेपरफुटी प्रकरण मोठेगावकरचा सुनियोजित कट. मोठेगावकरनेच पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरेची एनटीएमध्ये वर्णी लावल्याची माहिती. सीबीआय तपासात धक्कादायक माहिती समोर. शिवराज मोठेगावकरच्या पत्नीला सीबीआयकडून नोटीस. पुण्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना. काल मुलाची 8 तास चौकशी. वांद्र्यातल्या गरीबनगर भागात अतिक्रमण कारवाईचा आजचा दुसरा दिवस. रेल्वे रुळालगतच्या 4 ते 5 मजल्याच्या झोपड्यांवर बुलडोझर. पालिका रेल्वेची आजही संयुक्त कारवाई. झोपडपट्टी जमीनदोस्त. देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा आज देशव्यापी बंद. मुंबई, पुणे, नागपूरसह विविध भागांमध्ये संपाला प्रतिसाद. ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांचा विरोध. इराणकडे अत्यंत मर्यादित वेळ शिल्लक. त्यांच्याकडे फक्त पुढचे 2 ते 3 दिवसच उरलेत. येत्या काही दिवसात करार न झाल्यास मोठा हल्ला करणार. डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. हॉर्मुझमधील अमेरिकेची नाकेबंदी हटवा. युद्धामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या. तसंच अमेरिकेनं लादलेले सर्व निर्बंध हटवा. युद्ध समाप्तीसाठी इराणचा अमेरिकेसमोर नवा प्रस्ताव. राज्यभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा कायम. बुलडाण्यामध्ये ट्रॅक्टर घेऊन चालक रात्रीपासून रांगेत. तर जालन्याच्या हसनाबादमध्ये इंधनासाठी 1 ते 1.5 किलोमीटरच्या रांगा. परभणी, जळगाव, सोलापुरातही नागरिकांची गर्दी. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी टॉफी भेट. वेलकम टू रोम माय फ्रेंड. मेलोनींची पंतप्रधान मोदींसोबतची पोस्ट व्हायरल. शरद पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक. मोदी देशाबाहेर भारताची प्रतिभा जपत असल्याची स्तुतीसुमनं. तर आम्ही पवारांच्या भूमिकेशी सहमत नाही. राऊतांची प्रतिक्रिया. जागतिक बाजारामध्ये भारतीय रुपयाची घसरण सुरूच. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकीवर. भारतीय रुपया 96.88 वर. गुंतवणूकदारांची माघार आणि जागतिक अस्थिरतेचा फटका. फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयांपैकी 92% निर्णयांची थेट अंमलबजावणी. मंत्रिमंडळाने घेतलेल्या 495 पैकी 458 निर्णयांची अंमलबजावणी. मुख्य सचिवांच्या कार्यालयाने सादर केलेल्या अहवालामधून माहिती समोर. बीड कारागृहामध्ये वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली. गेल्या 3 दिवसापासून कराडवर कारागृहामध्येच प्राथमिक उपचार. पुढील उपचारासाठी अंबाजोगाईला हलवण्याची तयारी. तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.